आमच्या कुटुंबात आपल्या प्रभागात एक नवीन अध्याय लिहायला घेतलाय. माझा मित्र आकाश बोलला की दुर्दैवाने ओबीसी आरक्षण पडलंय, पण मला वाटतं की हीच कदाचित श्रींची इच्छा असेल की माझ्या पुढे माझी बायको येऊन हा गड लढावा. मी पूर्वीपासून काम करतोयच, पण लग्न झाल्यानंतर माझ्या कामाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. मी प्रत्येक कार्य असेल, नवीन उपक्रम असेल, तर मी माझ्या बायकोचा म्हणजे सोनालीचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जात नाही. आज निवडणुका आलेत म्हणून मी हे बोलत नाही की अनेक जण म्हणतात की एक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे खऱ्या अर्थाने 100% माझ्या बाबतीत हे मला खरं वाटतं की आज माझ्या मागे सोनाली आहे म्हणून ती सगळी घराची जबाबदारी सांभाळूनच अनेक उपक्रम म्हणजे मोफत मेहंदीचा उपक्रम असेल तर तिने मला पहिलं सुचवलं. त्यानंतर आपला झुंबाचा कार्यक्रम असेल तर ते खरं सोनालीने सुचवलं. आज गेली 4 महिने झुंबाचे बरेच मेंबर्स मला इथं बारीक झालेले दिसतात. झुंबाचा हा चांगला उपक्रम ही देखील सोनालीची संकल्पना होती आणि गेली 4 महिने आपल्या भागातील महिलांचं आरोग्य नीट राहावं ही संकल्पना मला दिली. मी तिला बोललो की लोक किती प्रतिसाद देतील, तेवढी कमी आले तरी चालेल, पण आपल्याला महिलांना चांगलं सक्षम आणि चांगलं आरोग्य द्यायचंय. एक चांगला प्रभाग आपल्या डोळ्यासमोर आहे आणि हा प्रभाग चांगला सुधारण्यासाठी आम्ही एक स्वप्न बघितलेलं आहे. पण आज महिला आरक्षण झालंय, त्यामुळे मला सोनालीवरती पूर्ण विश्वास आहे की ती चांगल्या पद्धतीने प्रशासन हाताळू शकते. कारण की तिला सगळ्या भाषांवरती इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, मातृभाषा असेल, सगळ्या भाषांवरती तिचं चांगलं प्रभुत्व आहे आणि ती एक प्रशासन चांगल्या पद्धतीने चालू शकते. आज मी बघतो की अनेक चांगले लोक काही क्वार्टरसाठी, काही पैशासाठी किंवा काही चांदीसाठी देखील आपल्या भागातनं लाचार होत आहेत. मला खरं तर माझा मतदारसंघ हा स्वाभिमानी बनवायचा आहे. माझं एक आव्हान आहे की किती वर्ष, आता 9 वर्ष झाली आपल्या निवडणुकीला, आपण परत तेच पैशासाठी आपलं मत देणार, क्वार्टरसाठी देणार, बिर्याणीसाठी देणार. अरे जी लोक आपल्याला साध्या दुःखात येत नाही, मैत्रीला उपस्थित राहत नाही, लग्न कार्यात येत नाही, अरे अडचणीला तर त्यांचे 12 महिने दरवाजे बंद असतात, त्या लोकांना तुम्ही बळी पडणार का? नक्की का? हा, पण आता निवडणूक आहे, त्यांच्याकडे पैसा खूप आहे, तर त्यांचा पैसा ते वाटायला येणार, तर पैसे सोडू नका. ते स्वार्थी लोक आहेत, त्यांना धडा मिळाला पाहिजे. मला एवढंच म्हणायचं की खावा सगळ्यांचं मटण, पण दाबा योग्य माणसाचं बटन. आणि ही निवडणूक खूप महत्वाची आहे आपल्यासाठी. ही निवडणूक म्हणजे आपल्याला क्रांती घडवण्याची. आणि आज आपला प्रभाग सगळ्यांना वाटतो की हा प्रभाग लाचार आहे, आपल्या लोकांमध्ये स्वाभिमान नाही की त्यांना पैसे दिलं, प्रत्येकाच्या घरात ठरलं, एकाला क्वार्टर दिली तर इकडची लोक विकली जातात, इकडची जनता विकली जाते. आपल्याला हे दाखवून द्यायचंय की ह्या निवडणुकीला आम्ही विकले जाणार नाही. इकडं कोणी यायचं आणि उभं राहायचं, फक्त इलेक्शन आले की 1 महिना काम करायचं, हे तुम्ही यावेळेस घडून देऊ नका. आम्ही गेली 10 वर्ष तुम्हाला दाखवू शकतो. तुम्हाला पुरावा हवा असेल तर तुम्ही आमच्या फेसबुकला जावा. 50हून अधिक उपक्रम आपण आंदोलन या आपल्या भागामध्ये घेतलेत. आपण अनेकांच्या इथे नवीन ड्रेनेज लाईन टाकली, आपण कुठली सत्ता नसताना नवीन पाण्याची लाईन टाकली, शौचालयाचं काम पूर्ण केलं. म्हणजे मला कचऱ्याचा जनता वसाहतचा नाला आहे तो कित्येक वर्ष होता. सोनाली आहे, भाभी इथं आहे, भाभींचा अजून प्रश्न मिटला नाही गेले 9 वर्ष. पण आपली सीट आल्यावर आपण 100% ते मिटू. जनता वसाहतचं शौचालय, आपली सीट आली की पहिलं आपण जनता वसाहतचे शौचालय, कारण का मी दमलोय. 4 आंदोलन एकाच शौचालयासाठी करावं लागतं. ही दुर्दैवी गोष्ट आहे. तुमच्या घरी आज 10, 20, 30 इच्छुक उमेदवार येतील, तुम्ही कोणाला मत देणार? कोणाला? जो योग्य काम करेल, का ज्यांनी योग्य काम केलं. हा, तर आजपर्यंत गेली 10 वर्ष तुम्ही त्याला जाब विचारला पाहिजे की 10 वर्ष तू काय केलंस, 10 वर्ष तू काय आमच्या लोकांसाठी केलंस, आमच्या लोकांसाठी तू किती वेळा थांबला, तुझं सामाजिक कार्य काय? फक्त छत्री वाटणे, डब्बा वाटणे आणि लोकांना काहीतरी क्वार्टर देणे हे सामाजिक कार्य नाही बरं का. आणि होम मिनिस्टर घेणे, पैठणी वाटणे हे सामाजिक कार्य नाही. आज निवडणुकीमध्ये 2 फळे पडलेत, एक सामाजिक कार्यकर्ता
आणि इव्हेंट कार्यकर्ता. तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये सामाजिक कार्य निवडून आणायचं आहे, आपल्याला हाडाचा माणूस निवडून आणायचा आहे. नाहीतर काय होईल, 5 वर्ष गेल्यावर 1 महिना राहिले की माणसं 2-2 कोटी खर्च करतील आणि निवडून येईल. त्याला उपयोग काय? पण मध्यरात्री तुमच्या फोनला उठून तुमच्या हॉस्पिटलमध्ये थांबणारा माणूस पाहिजे. ताई, काल आम्हाला फोन आला, आम्ही 3 वाजेपर्यंत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होतो, पहिल्या रत्नाला होतो, मग दीनानाथला थांबलो. अशी व्यक्ती आपल्याला निवडून आणायची आहे ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे की माझ्या अडचणीत, माझ्या घरात काय संकट आलं, माझ्या घरात काय दुःख झालं तर तेव्हा तो आला पाहिजे. पैशांनी सगळं घेतलं जात नाही. आज आपल्या अडचणीला तो माणूस उभा राहिला पाहिजे. आणि नगरसेवक निवडताना तुम्ही त्याचा पक्ष बघू नका, त्याचा पॅनल काय होते ते बघू नका, कोणीतरी शिफारिश केली म्हणून नका बघू. तुम्ही गेली 10 वर्ष तुमच्या डोळ्यांनी आपला परिसर बघताय. आपल्या परिसरामध्ये प्रत्येक उमेदवार जो आता निवडणूक लढणार आहे तो आतापर्यंत त्यांनी काय काम केलं हे देखील तुम्ही बघताय. मग मला तुम्हाला सांगायची गरज नाही की तुम्ही कोणाला मत द्या. तुम्ही स्वतः डोळे मिटा आणि सगळ्या उमेदवाराला एका राहिलेत उभं करा आणि त्याच्या कार्याने त्याला मापा, त्याच्या पैशाने त्याला मापू नका. ही आपल्या आयुष्यातली शेवटची संधी आहे. आपला प्रभाग जर आपल्याला सुधरवायचा असेल तर एक सक्षम नेतृत्व जो आपल्या प्रभागाला पुढे नेईल असं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे की फ्री मध्ये किंवा अल्प दरामध्ये चांगलं शिक्षण, ई लर्निंग आपल्या इथं झालं पाहिजे, चांगले शौचालय झाले पाहिजे, चांगले रस्ते झाले पाहिजे आणि कचरा मुक्त आपला प्रभाग झाला पाहिजे. आपला प्रभाग केलाय कंटेनर मुक्त. त्यांना वाटलं की कंटेनर मुक्त केलं तर कचरा मुक्त प्रभाग होईल, पण तुम्ही बघा सगळीकडे कचरा आहे. आणि मला सांगा, कचरा देण्यासाठी आपण पैसे काय द्यायचे? आज 50 रुपये, 100 रुपये, 60 रुपये आपल्याकडनं घेतात. आपला कचरा द्यायला मग आपण टॅक्स कशासाठी भरतो? पैसे देणं योग्य आहे का? मग तुम्ही त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही जागरूकपणे मतदान करणं गरजेचं आहे. या निवडणुकीमध्ये एक तरुण कार्यकर्ता, एक सच्चा कार्यकर्ता आणि आजपर्यंत ज्यांनी चांगलं कार्य समाजासाठी केले त्याला निवडून देणं गरजेचं आहे. आणि जर सोनालीला संधी मिळाली तर तुम्ही सगळेजण साथ देणार का? छत्रपती